माणसाला अमर व्हायचे आहे। श्रीमद भागवताची कथा अमर आहे। अमर कथेचा जो आश्रय घेतो तो अमर होतो। राजा परीक्षिती व शुकाचार्य अमर आहेत। श्रीमद भागवताची कथा आपणाला अमर करते आणि भक्ती रसाचे दान देते। भक्तीनेच मीराबाई द्वारकाधीशात आणि गौरांग प्रभू जगदीशात सदेह विलीन झाले आणि अमर झाले। भागवताच्या कथेचे श्रवण करा, म्हणजे अनायसे समाधी लागेल। योग व तपाशिवाय भगवंताला भेटण्याचा कोणता मार्ग असेल तर तो आहे भागवत शास्त्र। भागवताचा भगवंत इतका सरळ आहे की तो सर्वांशी बोलण्यास तयार असतो। भागवत शास्त्र माणसाला निशंक बनविते। या कथेत सर्व काही येते। बुद्धीचा परिपाक, ज्ञानाचा परिपाक, जीवनाचा परिपाक इत्यादी झाल्यानंतर भगवान व्यासानी या ग्रंथाची रचना केली आहे। भगवंताच्या नावाचा जप करीत प्रेमाने या कथेचे श्रवण करा, तुम्हीही निसंदेह व्हाल। भागवत नारायण स्वरूप आहे, परिपूर्ण आहे। त्याच्या श्रवणाने आस्तिकाला मार्गदर्शन होईल। नास्तिक असतील ते आस्तिक बनतील। शुकाचार्यांच्या सारख्या आत्माराम मुनीने सर्वस्व सोडले, परंतु भागवत सोडू शकले नाहीत। आत्माराम कोटीचे महात्मेही या कृष्ण कथेत रंगून गेले आहेत, मस्त झाले आहेत, पागल बनले आहेत। सिद्ध, आस्तिक, नास्तिक, पामर प्रत्येकाला ही कथा जीवनाचे दान देते। व्यवहाराचे दानही भागवतात आलेले आहे। भागवतात ज्ञानयोग, कर्मयोग, समाजधर्म, स्त्रीधर्म, आपदधर्म, राजनीती इत्यादींचे ज्ञान भरलेले आहे। हे एक असे शास्त्र आहे की ज्याच्या श्रवणाने व मननाने दुसरे काही जाणण्यासारखे शिल्लक राहत नाही। साधकाला साधन मार्गात कोणकोणते संशय येऊ शकतात या सर्वांचा विचार करून भगवान व्यासांनी ही कथा रचली आहे। श्री व्यासांचे म्हणणे आहे, जे काही या भागवतात नाही ते अन्य कोणत्याही ग्रंथात नाही। जे भागवतात आहे तेच फक्त अन्य ग्रंथात आहे। भागवत शास्त्र परिपूर्ण नारायणाचे स्वरूप आहे। ते अतिशय दिव्य आहे। जय जय रामकृष्ण हरी।